ओम नमो भगवते वासुदेव। इंद्राने भगवान विष्णूंची स्तुती करायला सुरुवात केली. इदमप्युच्युत विश्वभावनम वपुरानंदकरम मनोदशाम सुरविट विट क्षपणैरुदायुधैः भुजदंडैरुपपन्नमष्टभिः. भगवंता, अच्युता, आपलं हे जे रूप आम्हाला दिसतंय ना, हे रूप संपूर्ण ब्रह्मांडाला, विश्वाला, जगताला प्रकाशित करणार आहे. आणि आपल्या ह्या आठही भुजांमध्ये जी निरनिराळी आयुध आहेत, ही सगळी आयुध जे जे कोणी देवद्रोही असतील, भगवद्रोही असतील, त्यांचा संहार करणारी आहेत. पण ही आयुध आपल्या हातांमध्ये अतिशय शोभून दिसतात. आणि असं हे आपलं जे रूप आहे, हे आमच्या मनाला आणि डोळ्यांना अतिशय आनंद देणार आहे. पुढे तिथे जे याज्ञिक होते, त्यांच्या पत्नीने भगवंताची स्तुती करायला सुरुवात केली. पत्नी ऊचू यज्ञोयं तव यजनायकेन सृष्टो विध्वस्त पशुपतीनाथ दक्षगोपात तन्नस्त्वं शवशयनाभ शांतमेघम यज्ञात्मन नलिन रुचा दृशा पुनीही. भगवंता, वास्तविक ब्रह्मदेवांनीच आपली पूजा करण्यासाठी ह्या यज्ञाची योजना केली होती, रचना केली होती. हे कार्य दक्षावर त्यांनी सोपवलेलं होतं. पण दक्षावर रागावल्यामुळं, क्रोधायमान झाल्यामुळं भगवान पशुपतीनाथांनी हा संपूर्ण यज्ञच उद्ध्वस्त केला. आपण यज्ञेश्वर आहात, यज्ञमूर्ती आहात. तो जो तिथे यज्ञभूमीमध्ये विध्वंस झाला, यज्ञमंडपात विध्वंस झाला, त्यामुळे त्याला स्मशानाची अवकाळा प्राप्त झाले. निरुत्साह वातावरण आहे. आणि असं ते वातावरण आपण दूर करावं आणि या यज्ञाला आपल्या नीलकमलासारख्या कांती असलेल्या डोळ्यांनी आपण एकदा पाहावं आणि पवित्र करावं. तिथले ऋषी त्यांची प्रार्थना करायला लागले. अनन्वितंते भगवन विचेषितम यदात्मनाचरसे कर्म नाज्यते विभूतये यत उपसे दुरीश्वरीम नमन्यते स्वयमनुवर्ततीम भवान. भगवंता, आपली लीला अतिशय विलक्षण आहे, अद्वितीय आहे. तिची कोणाही बरोबर तुलना करता येत नाही. कारण आपण कर्म करत असून सुद्धा त्या कर्मापासून अलिप्त असतात, निर्लेप असतात. सामान्य माणसं जी कर्म करतात ना, त्याच्यात कर्तृत्वाचा अहंकार असतो आणि भोक्तृत्वाचाही अहंकार असतो. हे कर्म मी करतोय आणि हे कर्म मला अमुक अमुक भोग मिळावा यासाठी करतोय. आणि तो जर भोग मिळाला नाही तर ती माणसं त्या कर्मामध्ये दोन्ही दृष्टीने चिकटून बसतात की मी एवढं कर्म केलं आणि मला काहीच मिळालं नाही, किंवा मी एवढं कर्म केलं म्हणून मला मिळालं. सामान्य माणसं, सामान्य जीव हे त्या कर्मामध्ये सदैव अडकलेलेच असतात, गुंतलेलेच असतात, फसलेले असतात. पण भगवंता, आपण कर्म करत नाही असा भाग नाही. आपणही कर्म करता, पण त्या कर्माच्या बाबतीत आपण निर्लेप असता. त्या कर्मामध्ये आपण कधी अडकत नाही. अन्य माणसं वैभवाच्या लालसेनं, समृद्धीच्या लालसेनं, धनाच्या लालसेनं ज्या लक्ष्मीची उपासना करतात, ती लक्ष्मी स्वतः आपले पाय चोरते, ती लक्ष्मी स्वतः आपली सेवा करते. आणि तशी ती सेवा करून सुद्धा आपण आपली पत्नी असलेल्या लक्ष्मीला सुद्धा मान देत नाही. तिच्याही बाबतीत आपण निस्पृह असता, निरीच्छ असता. नंतर सिद्ध पुढे आले आणि ते भगवंताची प्रार्थना करायला लागले.
अयं त्वत्कथा मृष्ट पीयूष नद्या मनोवारण क्लेश दावाग्नि दग्धा प्रशातो गाढो न सस्मार दाव न निष्क्रामती ब्रह्म संपन्न वन्ना. सिद्ध म्हणाले, भगवंता, आमचं मन म्हणजे जणू की एक मोठा प्रचंड असा हत्ती आहे. आणि हा मनरूपी हत्ती नाना प्रकारच्या क्लेशांनी दुःखांनी गांजलेला आहे. नाना प्रकारचे क्लेश म्हणजे जणू काही मोठा वणवाय दावानल आहे. आणि त्या दावानलामध्ये हा हत्ती भाजून निघतोय, जळतोय. आणि त्यामुळं त्याच्या ठिकाणी तहान लागले, तृष्णा त्याला सतावते. मग त्याच्या मनरूपीच्या हत्तीच्या ठिकाणी जी तृष्णा निर्माण झाली, हा दाह सहन करण्यासाठी पाण्याची आवश्यकता वाटली. ते पाणी कुठनं आणणार? ते म्हणाले की आपली कथा म्हणजेच विशुद्ध अमृतमय अशी नदी आहे, सरिता आहे. आणि अशा सरितेमध्ये, अशा नदीमध्ये, अशा अमृतमय शीतल जलामध्ये हा आमचा मनोमय हत्ती, मनोरूप हत्ती तिथे डुबक्या खातोय, बुडी मारून बसलाय. आणि तिथला तो जो काही ब्रह्मानंद आहे त्यामध्ये तो इतका लीन झालाय, रममाण झालाय, मग्न झालाय की तिथून पुन्हा उठावं आणि या संसार रूपी क्लेशयुक्त अशा वणव्यात सापडावं असं त्याला वाटतच नाहीये. तो तिथून हालायलाच तयार नाहीये. आणि त्या नदीत असताना, कथारूप सरितेमध्ये असताना त्याला त्या संसाराचं स्मरणही नसतं. अनेक ठिकाणी अनेकांना असा अनुभव आहे की ज्या वेळेला जिथे भागवत कथा चालू असते, ज्ञानकथा, तिथे मंडळी इतकी गुंतून जातात की त्यांना त्यांचे दैनंदिन व्यवहार सुद्धा, घरदार सुद्धा आठवत नाही, लक्षात राहत नाही. तिथेच बसून राहावं असं त्यांना सारखं वाटतं. सिद्धांची ही अशी अवस्था आहे. यजमान पत्नी आता भगवंतासमोर प्रार्थना करायला आल्या. त्या म्हणाल्या, स्वागतंते प्रसिदेश तुभ्यं नमः श्रीनिवास श्रेयाकांतया त्राहिनः स्वामृते जीश नांगेर मुख शोभते शीर्षहीन कबंधो यथा पुरुषः. समर्थ, सर्व समर्थाच्या परमेश्वरा, आपलं स्वागत असो. आम्ही आपल्याला नमस्कार करतो. आपण माझ्यावर प्रसन्न व्हावं. लक्ष्मीपते, लक्ष्मीनाथा, रमानाथा, आपली जी प्रेयसी आहे लक्ष्मी, तिच्यासह आपण यावं आणि आमचं रक्षण करावं. हे यज्ञेश्वरा, ज्याप्रमाणे मुंक नसलेला मनुष्य नुसतं जड आहे, कबंध आहे, मग तो जसा चांगला वाटत नाही, शोभून दिसत नाही, त्याचप्रमाणे अन्य अंगांनी पूर्ण होऊन सुद्धा आपण जर इथे उपस्थित नसाल तर या यज्ञाला काही शोभा नाही. आपण यावं, आपण असावं, असं झालं तरच या यज्ञाला काहीतरी शोभा येईल. आपल्या वाचून हा यज्ञ म्हणजे मुंडक्या वाचून असलेलं धड आहे. लोकपाल प्रार्थना करायला लागले. दृष्ट किन्नो दृग्भिरसत ग्रहिस्त्वं प्रत्यक द्रष्टा दृश्यते येन दृश्यम माया ह्येषा भवदीया भुवन यस्त्वं षट्सः पंचभिर्भासि भूतैः. अनंता परमेश्वरा, आपण समस्त अंतःकरणांचे साक्षी आहात. सगळ्यांच्या आणि प्रत्येकाच्या अंतःकरणात काय काय चाललंय हे सगळं आपल्याला कळतं. हे सगळं जगत आपल्याद्वारेच बघितलं जातं. एखादा जर म्हणत असेल की मी भगवंताच्या नकळत अमुक अमुक करीन, शक्य नाही. तो त्याचा वेडेपणा आहे, मूर्खपणा आहे, अज्ञान आहे. भगवंत सर्व द्रष्टा आहे, सर्वांतर्यामी आहे. आपण काय करतोय हे सगळं त्याला व्यवस्थित कळत असतं.
मग असं जर आहे तर माईक पदार्थांना आकृष्ट होणाऱ्या आमची ही जी सगळी इंद्रिय आहेत, नेत्र, श्रोत्र वगैरे, हे कधी आपल्याला प्रत्यक्ष अनुभवू शकतील का? वास्तविक आपण तर ह्या पंचमहाभूतांपासून, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश यांच्यापासून पूर्णतः वेगळे आहात, पृथक आहात, स्वतंत्र आहात. तरी सुद्धा ह्या पांचभौतिक शरीरांच्या बरोबर आपला जो संबंध प्रतीत होतो, अनुभवाला येतो, ही आपली मायाच आहे. देह ह्या पंचमहाभूतातूनच निर्माण होतो, पण भगवंताचा अंश ह्या देहात आल्यानंतर, ह्या देहाच्या बंधनात सापडल्यानंतर तिथे जी जीवाच्या ठिकाणी अहंता निर्माण होते, त्या अहंतेमुळे भगवंत आणि हा जीव यांच्यामध्ये एक भिंत उभी राहते. ही भिंत जरी उभी राहिली तरी भगवंताला भिंतीच्या पलीकडे काय माहितीये, कारण तो भगवंताचाच अंश आहे. पण जीवाला असं वाटतं की मी जे काही करतो ते काही भगवंताला कळणार नाही. तेव्हा लोकपाल सांगतायत की आम्ही कसंही वागलो तरी आमच्या अंतःकरणात काय काय चालतं हे सगळं तुम्हाला यथावत आणि यथावत कळत असतं. पुढे योगेश्वर आले. प्रयान्न तेन्योस्य भूतस्वयी प्रभो विश्वात्मनिक्षेन्न पृथग्य आत्मना अथा विभक्तेश तयोपधावता मनन्यवृत्त्यानुग्रहाण वत्सल. योगेश्वर म्हणायला लागले, भगवंता, जो पुरुष संपूर्ण विश्वाचा आत्मा आणि आपण याच्यात कुठल्याही प्रकारचा भेद करत नाही, भेद बघत नाही, त्याच्यापेक्षा अन्य कोणी तुम्हाला प्रिय नाही. जे सगळीकडे भगवंताला बघतात आणि सगळ्यात भगवंताला बघतात आणि भगवंतामध्येच सगळे बघतात, असे जे तुमचे अनन्य भक्त आहेत तेच सर्वात तुम्हाला प्रिय असतात. तरी सुद्धा भक्तांवर कृपा करणाऱ्या, भक्तवत्सल असलेल्या भगवान विष्णू, जी माणसं आपल्या ठिकाणी स्वामीभाव ठेवून आपली अनन्य चित्तानं भक्ती करतात, सेवा करतात, त्यांच्यावर सुद्धा आपण कृपा करावी. जगदुद्भव स्थिती लयेषु दैवतो बहुविद्यमान गुणयात्म मायया रचितात्म भेद मते स्वसंशया विनिवर्तित भ्रम गुणात्मने नमः. जीवांच्या ठिकाणी ही जी काही भिन्नता येते ना, हे जे वैविध्य येतं, ते त्यांचं जे पूर्वकर्म असतं, जे अदृष्ट आहे, त्या अदृष्टाच्या फळामुळं ही भिन्नता येते, विविधता येते. कोणी सत्वगुणी असतात, कोणी रजोगुणी असतात, कोणी तमोगुणी असतात. त्या गुणातून ती कर्म प्रवृत्त होतात आणि मग त्याप्रमाणे तशी तशी फळ मिळून जीवांना पुढचे पुढचे देह मिळत असतात, योनी मिळत असतात. तेव्हा अशा अदृष्टाच्या पूर्वकर्मामुळं ही जी विभिन्नता दिसते, त्याच्यातूनच निर्णयाची भेदबुद्धी निर्माण होते. आणि याला सगळ्याला कारण आपल्या ठिकाणी जी माया आहे, त्या मायेमुळं या जगाची जी उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय सांभाळले जातात. त्यासाठी आपणच ब्रह्मा, विष्णू, महेश इत्यादी विभिन्न रूप धारण करतात आणि सामान्य अडाणी माणसांमध्ये ही भेदबुद्धी निर्माण होते, ती आपणच निर्माण केलेली असते. आणि आपण जरी ते निर्माण केलेलं असलं तरी सुद्धा आपल्या या स्वरूप स्थितीमुळे ते भेद ज्ञान आणि त्याचं कारण असलेले सत्वादी गुण यापासून मात्र आपण सर्वथा दूर असतात. असे जे की कोणी आपण आहात त्याला आमचा नमस्कार करतो. पुढे
वेदांनी भगवंताची स्तुती केली, काय केले पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.